डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ज्योतिबा डोंगर येथे स्वच्छता अभियान। शनिवारी ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रा झाली। येथे मोठ्या प्रमाणात कचरा सुद्धा झाला होता। महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 1,500 सदस्यांनी 38 टन कचरा गोळा करत ज्योतिबा मंदिर परिसर स्वच्छ केलाय। शनिवारी ज्योतिबा चैत्र यात्रा संपन्न झाली। मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांमुळे ज्योतिबा डोंगर परिसरात गुलाल, प्लास्टिक, घनकचरा मोठ्या प्रमाणात साचला होता। हा कचरा उठाव करण्यासाठी महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र ज्योतिबा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यामध्ये ज्योतिबा येथील मुख्य रस्ते, पायरी मार्ग, पार्किंग, गावभाग, यमाई मंदिर परिसर, ज्योतिबा मंदिर, सेंट्रल प्लाझा, बस स्थानक, वसाहत अशी 33 एकर परिसराची स्वच्छता करण्यात आली। या सर्व परिसराची स्वच्छता करण्यात आली। देशाने मला काय दिलं याऐवजी मी देशाला काय दिलं या विचारांना प्रेरित होऊन 1500 सदस्य या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते। स्वच्छता करतेवेळी प्रबोधनात्मक संदेश देणारे फलकही दर्शनात आले होते। या अभियानात पन्हाळा तहसीलदार माधुरी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, वारणा बाजारच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्षा विनीता पाटील, माजी पंचायत समिती सभापती गीता पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे सहभागी झाले होते। प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ज्योतिबा डोंगरावर 2000 वृक्षांची लागवड केली असून गेली 3 वर्ष पाणी घालून त्यांचं संगोपनही करण्यात येत आहे। गोकुळ सोबत गोकुल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।